नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर लोकसंख्या एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्या देशासाठी, जगासाठी आणि आपल्या स्वतःच्या परिवारासाठीही. आणि म्हणून अर्थशास्त्रामध्ये लोकसंख्या हा एक प्रमुख विषय अभ्यासासाठी असतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना या अत्यंत गंभीर प्रश्नाची जाणीव व्हावी. तर याच अनुषंगाने आपण आज BA फायनल सेम 6 च्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे जे विद्यार्थी अर्थशास्त्र इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 1.2 अंतर्गत लोकसंख्येचे सिद्धांत यामध्ये माल्थस, पर्याप्त व संक्रमणाचे सिद्धांत आपण अभ्यासणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू लर्न theories of population, Malthus optimum population theory and theory of demographic transition. तर आज आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये एकूण 3 सिद्धांत लोकसंख्येचे शिकणार आहोत. पहिला सिद्धांत आहे माल्थसचा लोकसंख्येचा सिद्धांत. दुसरा सिद्धांत आहे पर्याप्त लोकसंख्येचा सिद्धांत आणि तिसरा सिद्धांत आहे लोकसंख्येचा संक्रमण सिद्धांत. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत थॉमस माल्थसचा लोकसंख्येचा सिद्धांत. हा जो थॉमस माल्थस आहे याचा कार्यकाळ 1766 ते 1834. याचं एक थेसिस होतं, एक निबंध होता. त्याचं टायटल आहे एसे ऑन प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन आणि हे पब्लिश झालं होतं 1798 मध्ये. यामध्ये त्यानं लोकसंख्येच्या सिद्धांताचं विवेचन केलेलं आहे. तो असं म्हणतो, सामान्यपणे लोकसंख्या वाढ ही भूमितीय श्रेणीने व अन्नधान्याची वाढ ही गणितीय श्रेणीने होते आणि त्यामुळं अन्नधान्याची कमतरता निर्माण होऊन लोक मरायला लागतात आणि मग लोकसंख्या कमी होते. माल्थसचा सिद्धांत सोपा आहे, पुन्हा एक वेळा मी समजून सांगतो. लोकसंख्येची वाढ भूमितीय श्रेणीने होते. लोकसंख्येची वाढ भूमितीय श्रेणीने होते आणि अन्नधान्याची वाढ ही अंकगणितीय श्रेणीने होते. त्यामुळं लोकसंख्या आणि अन्नधान्य यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होते. वाढलेल्या लोकसंख्येला खायला मिळत नाही, लोक मरायला लागतात आणि मग लोकसंख्या कमी होते. ऑलरेडी अन्नधान्य कमी असते, कमी लोकसंख्या झाली तर त्यांना खायला प्यायला मिळते, लोकसंख्या वाढायला लागते आणि ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते त्या प्रमाणात अन्नधान्य वाढत नाही आणि मग पुन्हा अन्नधान्य आणि लोकसंख्या यामध्ये विषमता निर्माण होते आणि मग पुन्हा लोक मरायला लागतात. अशा प्रकारचा साधा एक सिद्धांत थॉमस माल्थसनं मांडलेला आहे. त्यालाच आपण म्हणतो लोकसंख्येचा माल्थसचा सिद्धांत. आता या सिद्धांतामध्ये दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, लोकसंख्येची वाढ भूमितीय श्रेणीने म्हणजे जॉमेट्रिक प्रोग्रेशन होते. पण हे जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजे भूमितीय श्रेणी काय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. एक उदाहरण पहा. 1चे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16, 16चे 32 अशा प्रकारे वाढत जाणे याला म्हणतात भूमितीय श्रेणीने वाढत जाणे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी डबल डबल होते. या 5च आकड्यामध्ये हे जे डबल वाढून एकाचे डायरेक्ट 63 झाले. तर या स्पीडनं लोकसंख्या वाढते, म्हणजेच लोकसंख्या भूमितीय श्रेणीने वाढते. दुसऱ्या साइडला अन्नधान्यामध्ये जे वाढ होते ते अंकगणितीय श्रेणीने होते, म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन असतं. तर अन्नधान्य वाढते कसं, 1चे 2, 2चे 3, 3चे 4, 4चे 5, 5चे 6 आहे असं सुरू राहतं. म्हणजे पहा, 1चे 2 होते, 2चे 3 होते, म्हणजे 1 न वाढत जाते. मग या ठिकाणी प्रचंड तफावत निर्माण होते, लोकसंख्या वाढ आणि अन्नधान्यातील वाढ, आणि याच्यातलं जे संतुलन बिघडून जाते त्यामुळे लोकसंख्येवर फार मोठे परिणाम होतात आणि मग
एकूणच मानवी प्रगतीला आळा निर्माण होतो आणि मग मानवाची हानी होते आणि लोकसंख्या मंदावते आणि पुन्हा दुसरं चक्र सुरू होते. अशा प्रकारे हा माल्थसचा लोकसंख्येचा सिद्धांत सांगतो. अर्थशास्त्रामध्ये जे सिद्धांत मांडले जातात त्या सिद्धांताच्या मागे काही गृहीतके असतात, काही परिस्थिती असते ज्याला आपण अज्युम म्हणतो. तर ते जे गृहीत आहेत ते कोणकोणते आहेत माल्थसच्या सिद्धांतामध्ये ते पाहणं गरजेचं आहे. याचं पहिलं गृहीत होतं, माणसात प्रजननाचे प्रचंड सामर्थ्य असते. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह जे सिस्टम आहे माणसामध्ये थोडीशी स्ट्रॉंग असते. माणसामध्ये मुलं जास्त होण्याची प्रवृत्ती असते नैसर्गिकच इतर प्राण्याच्या तुलनेत. हे याचं एक गृहीत होतं. दुसरं गृहीत आहे, शेती क्षेत्रात घटत्या उत्पादन फलांचा सिद्धांत लागतो. म्हणजे शेतीमध्ये जे उत्पन्न होते ते एका विशिष्ट काळानंतर घटायला लागतं. तिसरं गृहीत आहे, मानवाला अन्नधान्याची गरज आहे. आणि हे खरं आहे की मानवाला अन्नधान्याची गरज आहे, त्याशिवाय तो जगू शकत नाही आणि म्हणून मानवासाठी अन्नधान्याचं उत्पादन हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. चौथं गृहीत आहे, भिन्नलिंगी व्यक्तीत परस्पराकर्षण असतं. म्हणजे स्त्री पुरुषामध्ये प्रचंड आकर्षण असतं आणि त्यामुळे साहजिकच प्रजोत्पादन म्हणजे जनन क्षमता वाढलेली असते आणि त्यामुळे लोकसंख्या वाढते. या सिद्धांताचं पाचवं जे गृहीत आहे ते आहे, नैसर्गिक साधन सामुग्री दुर्मिळ असते आणि मर्यादित असते. म्हणजे निसर्गाकडून ज्या वस्तू आपल्याला मिळतात, शेती असेल, पाऊस असेल आणि इतर जे काही नैसर्गिक साधनं असेल ते मर्यादित असतात, दुर्मिळ असतात. आणि दुसऱ्या बाजूने लोकसंख्या प्रचंड वाढत असते आणि त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम क्रिएट होतात, असं या सिद्धांताचं गृहीत आहे. त्यानंतर या सिद्धांताचं गृहीत आहे, नैसर्गिक संकटे येत राहतात, रोगराई, उपासमार, दुष्काळ, महापूर आणि या सगळ्या रोगराईमुळे, या सगळ्या नैसर्गिक संकटामुळे वाढलेली लोकसंख्या नैसर्गिकरित्याच कमी होते आणि मग पुन्हा संतुलन साधण्याचा प्रयत्न निसर्गच करत राहतो. अशा प्रकारचे गृहीत घेऊन माल्थसनं या सिद्धांताची मांडणी केलेली होती. अर्थशास्त्रामध्ये जे काही सिद्धांत असतात, जे काही विवेचन असतं, विश्लेषण असतं, त्यावर नंतर येणारे जे अर्थतज्ञ असतात ते टीका करतात, त्याचं परीक्षण करतात. याही सिद्धांतावर अर्थतज्ञांनी टीका केलं, याचं परीक्षण केलं आणि म्हणून माल्थसच्या सिद्धांतावरील टीका किंवा माल्थसच्या सिद्धांताचं परीक्षण करा अशा प्रकारचा प्रश्न असतो आणि म्हणून हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर आपण याला समजून घेण्यासाठी काही मुद्दे पाहणार आहोत. पहिला आपला मुद्दा आहे, लोकसंख्या वाढ भूमितीय श्रेणीने होतेच असं नाही. कारण माल्थस स्पष्टपणे म्हणतो की लोकसंख्येची वाढ भूमितीय श्रेणीने होते. म्हणजे 2/4, 4/6, 6/8 अशा प्रकारे वाढत जाते. पण आधुनिक काळामध्ये लोकसंख्या जरी वाढत असली तरी या स्पीडने वाढतेच असं म्हणता येत नाही. जे पुढारलेले देश आहे अमेरिकेसारखे, त्या ठिकाणी लोकसंख्या एवढ्या स्पीडने वाढतच नाही आणि म्हणून माल्थसने जे सांगितलेलं आहे ते चुकीचं आहे असं म्हटलं जातं. दुसरा मुद्दा येतो, अन्नधान्य उत्पादन गणितीय श्रेणीने होते हे खरे नाही. माल्थसचं स्पष्ट मत आहे की देशातील अन्नधान्य हे अंकगणितीय पद्धतीने वाढते. म्हणजे 1/2, 2/3 होते. पण आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीनं आधुनिक शेती करून उत्पादन फार जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आणि म्हणून माल्थस जे म्हणतो अन्नधान्याचं उत्पादन अंकगणितीय श्रेणीने वाढते हे चुकीचं आहे. तिसरी टीका या सिद्धांतावर केली जाते ते म्हणजे लोकसंख्या वाढ व अन्नधान्य उत्पादन यामध्ये प्रत्यक्ष संबंध नाही. माल्थसने आपल्या सिद्धांतामध्ये प्रत्यक्ष संबंध जोडलेला आहे, लोकसंख्येची वाढ आणि अन्नधान्याची वाढ. पण आधुनिक काळामध्ये ही गोष्ट अर्थतज्ञांना मान्यच नाही. ते असं म्हणतात की लोकसंख्येचा संबंध कशाशी असेल पण तो उत्पादन म्हणजे अन्नधान्याच्या उत्पादनाशी जोडणे चुकीचं आहे. अशा प्रकारची टीका या सिद्धांतावर केली जाते. त्यानंतर माल्थसचा सिद्धांत निराशावादी आहे असेही टीका या सिद्धांतावर केली जाते. माल्थस असं म्हणतो की एक अशी वेळ येते की जेव्हा निसर्गच ही लोकसंख्या वाढलेली लोकसंख्या मर्यादित करण्यासाठी नैसर्गिक संकट घडवून आणतं आणि त्यामध्ये महापूर असेल, रोगराई असेल, या सगळ्यामध्ये लोक मारले जातात आणि अशा प्रकारे एक निराशावादी दृष्टिकोन या सिद्धांतामध्ये दिसतो. या सिद्धांतामध्ये मानव जातीसाठी कोणतीच आशा दिसत नाही अशा प्रकारची टीका या सिद्धांतावर आधुनिक काळामध्ये केली जाते.
त्यानंतर हा सिद्धांत इतिहासाने खोटा ठरवला आहे, कारण जगाच्या इतिहासामध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढलेली कुठंच दिसत नाही आणि उलट उत्पादन आणि अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. आणि म्हणून माल्थस जे म्हणतो या सिद्धांतामध्ये ते काही आजच्या काळामध्ये खरा ठरत नाही, म्हणजेच हा सिद्धांत ऐतिहासिक दृष्ट्या खोटा ठरतो, अशा प्रकारची टीका या सिद्धांतावर केली जाते. त्यानंतरचा मुद्दा आहे आर्थिक विकासामुळे लोकसंख्या घटते. तर माल्थस असं म्हणतो की लोकसंख्या नैसर्गिक घटते, कारण निसर्गच काही संकट निर्माण करते आणि लोकसंख्या कमी करते. पण आधुनिक काळामध्ये नैसर्गिक संकटापेक्षा लोकसंख्या घटीमागे विकास हे महत्वाचं कारण आहे, अशा प्रकारची टीका या सिद्धांतावर केली जाते. त्यानंतरची एक टीका आहे वाढती लोकसंख्या वाईटच असते असं नाही, कारण आधुनिक काळामध्ये खूप सारे देश असे आहे की ज्या ठिकाणची लोकसंख्या कमी आहे आणि ते लोक लोकसंख्या वाढण्यासाठी प्रयत्न करत आहेत, आणि म्हणून माल्थस म्हणतो की वाढती लोकसंख्या वाईट असते, हे काही परिपूर्ण सत्य नाही. तर अशा प्रकारच्या टीका या सिद्धांतावर केल्या जातात. लोकसंख्येच्या सिद्धांतामध्ये दुसरा आणखी एक महत्वाचा सिद्धांत आपल्याला अभ्यासायचा आहे, आणि तो सिद्धांत आहे पर्याप्त लोकसंख्या सिद्धांत, ज्याला ऑप्टिमम पॉप्युलेशन थिअरी असं म्हणतात. पर्याप्त म्हणजे योग्य, जास्तही नाही आणि कमी नाही, योग्य लोकसंख्या असणं म्हणजेच पर्याप्त लोकसंख्या असणं, अशा प्रकारचा एक सिद्धांत अर्थशास्त्रामध्ये आहे, ज्याला पर्याप्त लोकसंख्या सिद्धांत असं म्हणतात. त्याला आता आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर यामध्ये प्रोफेसर सँडर्स ची जी व्याख्या आहे ती थोडी महत्वाची आहे. तो असं म्हणतो, जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाची प्राप्ती ज्या लोकसंख्येने होते ती लोकसंख्या म्हणजे पर्याप्त लोकसंख्या होय. पर्याप्त लोकसंख्या म्हणजे योग्य लोकसंख्या. तर योग्य लोकसंख्या कोणते? सँडरच्या मते देशामध्ये जर त्या देशातील लोकांचे जास्तीत जास्त आर्थिक कल्याण होत असेल, अशी लोकसंख्या असेल, तर त्या लोकसंख्येला म्हणतात पर्याप्त लोकसंख्या. म्हणजे या ठिकाणी लोकसंख्या आणि आर्थिक कल्याण याचा संबंध दर्शवण्याचा प्रयत्न सँडर्स करतो. दुसरी व्याख्या आहे बोर्डिंगची. तो असं म्हणतो, ज्या लोकसंख्येच्या प्रमाणाला सर्वोच्च राहणीमानाची पातळी असते ती लोकसंख्या म्हणजे पर्याप्त लोकसंख्या होय. म्हणजे एखाद्या देशात त्या देशातील लोकांचं लिव्हिंग स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे राहणीमान खूप मॉडर्न असेल, आधुनिक असेल, लोक खूप चांगले राहत असेल, असं राहण्यासाठी त्या देशामध्ये जी एक विशिष्ट लोकसंख्या असते त्या लोकसंख्येला म्हटलं जातं पर्याप्त लोकसंख्या. यामध्ये लोकांचं राहणीमान आणि लोकसंख्या यामधला संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न आहे. आणि या सिद्धांतामध्ये तिसरी व्याख्या येते ती म्हणजे डॉक्टर डॉल्टनची. तो असं म्हणतो, सर्वाधिक दरडोई उत्पन्न असणारी लोकसंख्या म्हणजे पर्याप्त लोकसंख्या होय. दरडोई उत्पन्न म्हणजे देशाचं एकूण उत्पन्न भागेला देशाची एकूण लोकसंख्या, त्याला म्हणतात दरडोई उत्पन्न. म्हणजे त्या देशातील प्रत्येक लोकांच्या वाट्याला किती राष्ट्रीय उत्पन्न येतं. तर अशी लोकसंख्या, जी लोकसंख्या असताना एखाद्या देशातील लोकांचं दरडोई उत्पन्न सगळ्यात जास्त असतं, अशा प्रकारची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या डॉक्टर डॉल्टनच्या मते पर्याप्त लोकसंख्या होय. आता पर्याप्त लोकसंख्या सिद्धांताचं आणखी थोडस विवेचन करावं लागेल. ह्या ज्या 3 व्याख्या आपण पाहिल्या त्यामध्ये या लोकसंख्येचा आणि आर्थिक कल्याणाचा संबंध दाखवण्याचा प्रयत्न अर्थतज्ञ करतात. दुसरं, या लोकसंख्या सिद्धांताच्या माध्यमातून लोकसंख्येचा संबंध सर्वोच्च राहणीमानाशी जोडलेला आहे. आणि तिसरं, लोकसंख्येचा संबंध दरडोई उत्पन्नाशी जोडलेला आहे. पर्याप्त लोकसंख्येचा सिद्धांत 3 गोष्टीवर अवलंबून आहे. पहिली गोष्ट, लोकसंख्येचा संबंध आर्थिक कल्याणाशी आहे.
दुसरी गोष्ट, लोकसंख्येचा संबंध सर्वोच्च राहणीमानाशी आहे. तिसरा संबंध, लोकसंख्येचा संबंध दरडोई उत्पन्नाशी आहे. या तिन्ही गोष्टी खूप चांगल्या असेल तेव्हाची जी लोकसंख्या असेल त्या लोकसंख्याला म्हणतात पर्याप्त लोकसंख्या. आता ही जी पर्याप्त लोकसंख्या आहे हिला समजून घेण्यासाठी आपण या टेबलकडे थोडस पाहू, या तक्त्याकडे पाहू. कारण अर्थशास्त्रीय विवेचन हे टेबल, सारणी, गणितीय प्रमेय, त्यानंतर फॉर्म्युले आणि आलेखावर डिपेंड असतं. हा विषय थोडासा शास्त्रीय विषय आहे आणि त्यामुळं त्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर या ठिकाणी हा एक टेबल तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. पहा, समजा आपल्या देशाची लोकसंख्या 10 कोटी आहे आणि आपल्या देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न 200 कोटी आहे. मग 200 कोटीला जर 10 कोटीने भागलं तर 20 रुपये येतं, म्हणजेच आपलं दरडोई उत्पन्न झालं 20 रुपये. लोकसंख्या वाढली, 11 कोटी झाले, देशाचं उत्पन्न वाढलं, 231 कोटी झालं. याचा जर भागाकार केला तर 21 येतो, म्हणजे आपल्या देशातील दरडोई उत्पन्न 21 रुपये आहे. म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्तीला 21 रुपये मिळतात. त्यानंतर लोकसंख्या आणखी वाढली, कारण लोकसंख्या वाढतच राहते. आता लोकसंख्या वाढून 12 कोटी झाली, देशाचं उत्पन्नही वाढलं, उत्पन्न वाढून आता 264 कोटी झालं. दोघाचा भागाकार केला, उत्तर 22 आलं, म्हणजेच देशाचं दरडोई उत्पन्न आहे 22. जेव्हा देशाची लोकसंख्या 12 कोटी आहे तेव्हा दरडोई उत्पन्न 22 आहे. लोकसंख्या आणखी वाढली, 14 कोटी झाली, उत्पन्न आता आहे 252 कोटी. त्या दोघांचा आपण भागाकार केला, उत्तर आलं 18, म्हणजे दरडोई उत्पन्न आहे 18. आता हे जे दरडोई उत्पन्न आहे याच्यात सगळ्यात जास्त दरडोई उत्पन्न किती आहे? 22 आहे. मग 22 दरडोई उत्पन्न सगळ्यात जास्त आहे. मग 22 दरडोई उत्पन्न किती लोकसंख्या असताना आहे? तर जेव्हा 12 कोटी लोकसंख्या आहे तेव्हा दरडोई उत्पन्न सगळ्यात जास्त म्हणजे 22 आहे. म्हणजेच 12 कोटी लोकसंख्या ही पर्याप्त लोकसंख्या होय. तर अशा प्रकारे पर्याप्त लोकसंख्या कशावरून ठरते? देशातील दरडोई उत्पन्नावरून. त्यानंतर याही सिद्धांतावर विचारवंतांनी खूप साऱ्या टीका केल्या, याचे परीक्षण करण्यात आलं आणि म्हणून पर्याप्त लोकसंख्या सिद्धांतावर टीका समजून घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे. तर यावर अशी टीका केली जाते, लोकसंख्या का बदलते हे कळत नाही. हा सिद्धांत सांगतो की लोकसंख्या पर्याप्त केव्हा असते? जेव्हा दरडोई उत्पन्न जास्त, जेव्हा राहणीमान चांगलं असते, जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न जास्त असते, लोक खुश असतात, तेव्हा लोकसंख्या पर्याप्त असते, असा सिद्धांत सांगतो. पण मुळात लोकसंख्या का बदलते याबाबतचं काहीच विवेचन या सिद्धांतामध्ये दिलेलं नाही. ही एक टीका यावर केली जाते. दुसरी गोष्ट, उत्पन्नावर अधिक भर परंतु उत्पन्नाचे विभाजन दुर्लक्षित. या सिद्धांतामध्ये असं म्हटलं आहे की जेव्हा दरडोई उत्पन्न जास्त असते तेव्हा देशामध्ये पर्याप्त लोकसंख्या असते. पण दरडोई उत्पन्न म्हणजेच उत्पन्नाचं विभाजन कसं होते यावर हा सिद्धांत काहीच बोलत नाही. जर देशातील काही लोक फारच श्रीमंत असतील आणि काही लोक फारच गरीब असतील तर अशा वेळेस काही लोक श्रीमंत आहे म्हणजे खुश आहे, काही लोक गरीब आहे नाखुश आहे, मग मात्र आपल्या देशात पर्याप्त लोकसंख्या आहे की नाही हे काही आपल्याला समजत नाही. म्हणजेच उत्पन्नाचं विभाजन या गोष्टीकडे या सिद्धांतामध्ये स्पष्टपणे दुर्लक्ष करण्यात आलेला आहे, असे टीका या सिद्धांतावर करण्यात येते. तिसरा मुद्दा आहे, तांत्रिक विकासाचा परिणाम विचारात घेतला जात नाही. तर देशाचं दरडोई उत्पन्न कमी आहे की जास्त आहे केवळ लोकसंख्येवर डिपेंड होत नाही, तर त्या देशामध्ये तांत्रिक प्रगती किती झालेली आहे, वैज्ञानिक प्रगती किती झालेली आहे, तो देश सुधारला आहे का? जर तो देश सुधारला असेल तर लोकसंख्या कितीही असली तरी त्या देशात दरडोई उत्पन्न जास्तच राहील. आणि म्हणून दरडोई उत्पन्न आणि लोकसंख्या याचा संबंध फार काही शास्त्रीय नाही, कारण तांत्रिक विकासाचाही परिणाम दरडोई उत्पन्नावर होऊ शकतो.
पण ही बाब या सिद्धांतामध्ये विचारात घेतलेली नाही असे टीका या सिद्धांतावर करण्यात येते. तर काही असो, एक महत्वाची संकल्पना या सिद्धांतानं मांडली आणि ती संकल्पना म्हणजे पर्याप्त लोकसंख्येची संकल्पना. तसं पाहिलं तर ही फार महत्वाची संकल्पना आहे. देशाची लोकसंख्या कधी पर्याप्तच असली पाहिजे, म्हणजे कमी असू नये आणि जास्तही असू नये. पण देशाची लोकसंख्या पर्याप्त आहे की नाही हे कशावरून ठरेल? काय लक्षण आहे की ज्या लक्षणावरून आपल्याला समजेल की देशाची लोकसंख्या पर्याप्त आहे की नाही? तर पहिलं आहे, देशातील सर्व नैसर्गिक साधनाचा योग्य वापर होतो. देशामध्ये नैसर्गिक साधनं असतात, शेती असते, जमीन असते, पाणी असते, पाऊस असते, या सगळ्याला म्हणतात नैसर्गिक साधना. या सगळ्या नैसर्गिक साधनाचा उपयोग करण्यासाठी एक योग्य लोकसंख्या त्या देशामध्ये असली पाहिजे. जर अशी परिस्थिती असेल तर त्या लोकसंख्येला म्हणतात पर्याप्त लोकसंख्या. जर तुमच्या देशातील लोकसंख्या पर्याप्त असेल तर तुमच्या देशामध्ये बेकारी बेरोजगारी असतच नाही. तुमच्या देशामध्ये प्रत्येकाच्या हाताला योग्य काम मिळत असेल तर तुमच्या देशामध्ये पर्याप्त लोकसंख्या असं म्हटलं जातं. तर तुमच्या देशामध्ये काही लोकांना कामच मिळत नसेल, नोकऱ्या मिळत नसेल, याचा अर्थ तुमच्या देशामध्ये पर्याप्त लोकसंख्या नाही तर जास्त लोकसंख्या असं म्हटलं जातं. त्यानंतर तुमच्या देशातील लोकांचं राहणीमान फार चांगलं असेल, लोक खूप स्टँडर्ड जीवन जगत असतील, याचा अर्थ तुमच्या देशाची लोकसंख्या ही पर्याप्त आहे. आणि लोकांचं आर्थिक कल्याण झालं असेल, लोक श्रीमंत असतील, लोक खुश असतील, तर तुमच्या देशामध्ये पर्याप्त लोकसंख्या आहे असं म्हटलं जातं. म्हणजे असे 4 लक्षण आहे की ज्यावरून आपल्याला म्हणता येतं की देशामध्ये लोकसंख्या पर्याप्त आहे की नाही. तर पर्याप्त लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या म्हणजे न्यून लोकसंख्या, अंडर पॉप्युलेशन. आणि पर्याप्त लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या म्हणजे अतिरिक्त लोकसंख्या, ज्याला ओव्हर पॉप्युलेशन असं म्हटलं जातं. या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. न्यून लोकसंख्या पण वाईटच आणि अतिरिक्त लोकसंख्या हे वाईटच. तर आदर्श परिस्थिती कोणती? पर्याप्त लोकसंख्या. तर पर्याप्त लोकसंख्या केव्हा असेल त्याची लक्षणं आपण पाहिलीत. आता आपल्याला पाहायचं आहे की न्यून लोकसंख्येचे लक्षण कोणते. जर देशातील नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर होत नसेल तर त्या देशामध्ये न्यून लोकसंख्या आहे असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, काही देश आहेत की ज्या ठिकाणी काम करण्यासाठी लोकच मिळत नाही, लोकच नाहीत, म्हणजे त्या देशामध्ये न्यून लोकसंख्या आहेत. ज्या देशामध्ये मजूर अजिबात मिळत नाही, मजुराची उपलब्धता नाही, त्या ठिकाणची लोकसंख्या न्यून लोकसंख्या आहे. जसं अमेरिकेमध्ये घरकाम करण्यासाठी मोलकरीनच मिळत नाही, याचा अर्थ अमेरिकेमध्ये न्यून लोकसंख्या आहे, म्हणजे कमी लोकसंख्या आहे. ज्या देशामध्ये काम उपलब्ध असते पण कामासाठी कामगार मिळत नाही, अशा देशाची लोकसंख्या न्यून लोकसंख्या असते. आणि ज्या देशामध्ये उत्पादन वाढ करता येत नाही त्या देशामध्ये सुद्धा न्यून लोकसंख्या असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण पाहू अतिरिक्त लोकसंख्या केव्हा आहे असं म्हणता येईल. तुमच्या देशामध्ये जर बेकारी असेल, लोकांना कामच नसेल, लोक कुठे झाडाखाली, पारावर, ओट्यावर नुसते वायफळ गोष्टी करत बसलेले असतील, मुलांचे ग्रुपच्या ग्रुप इकडे तिकडे बसलेले असतील, पत्ते खेळत असतील, समजून घ्यायचं की त्या देशामध्ये अतिरिक्त लोकसंख्या आहे. गरजेपेक्षा जास्त लोकांची संख्या त्या देशामध्ये आहे. ज्या देशामध्ये निकृष्ट राहणीमान आहे, लोकांना घरं नाहीत, कपडे नाहीत, गाडी नाही, अशा प्रकारे लोकांना व्यवस्थित खायला प्यायला नाही, निकृष्ट राहणीमान आहे, याचा अर्थ त्या देशामध्ये अतिरिक्त लोकसंख्या आहे. ज्या देशामध्ये उपाशी राहून लोक मरतात, खायला पोटभर मिळत नाही, जे मिळतं तेही चांगलं मिळत नाही, तर समजून घ्यायचं की लोकसंख्या अतिरिक्त आहे. ज्या देशामध्ये आरोग्याच्या समस्या आहेत, लोक सतत बिमार पडतात, लोक सतत अशक्त असतात, समजून घ्यायचं की लोकसंख्या अतिरिक्त झालेली आहे. ज्या देशाचं दरडोई उत्पन्न कमी आहे त्या देशातील लोकसंख्या जास्त आहे, अतिरिक्त आहे. आणि ज्या देशामध्ये असमानता आहे, गरीब श्रीमंत आहेत, फार लोक, काही लोक अक्षरशः उपाशी आहेत, अशा प्रकारची असमानता लोकांमध्ये असेल तर समजून घ्यायचं की देशाची लोकसंख्या ही अतिरिक्त लोकसंख्या आहे.
तर या पर्याप्त लोकसंख्येसाठी, न्यून लोकसंख्येसाठी, त्यानंतर जास्त लोकसंख्येच्या विश्लेषणासाठी डॉक्टर डॉल्टननं एक फॉर्म्युला, एक सूत्र मांडलेलं आहे. ते सूत्र अर्थशास्त्रामध्ये महत्वाचं सूत्र आहे. त्याचं सूत्र असं आहे, एम इक्वल टू ए मायनस ओ डिवायडेड बाय ओ. डॉल्टनचं सूत्र कोणतं? एम इक्वल टू ए मायनस ओ डिवायडेड बाय ओ. या सूत्रामध्ये एम म्हणजेच वास्तविक लोकसंख्येचं प्रमाण, ए म्हणजे प्रत्यक्ष लोकसंख्या आणि ओ म्हणजे पर्याप्त लोकसंख्या. तर या सूत्रानुसार पर्याप्त लोकसंख्या म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं आहे. जर या सूत्रामध्ये आपल्या देशातील लोकसंख्येचे आकडे आपण मांडलेत आणि कॅल्क्युलेशन केलं आणि उत्तर जर 0 आलं, म्हणजे एम ची किंमत 0 आली, तर देशात पर्याप्त लोकसंख्या आहे असं डॉल्टनचं सूत्र सांगतं. या सूत्रामध्ये जर आपण लोकसंख्येचे आकडे टाकलेत, कॅल्क्युलेशन केलं आणि उत्तर आपलं 0पेक्षा जास्त म्हणजे धनात्मक आलं, तर लोकसंख्या अतिरिक्त. उत्तर 0पेक्षा जास्त आलं तर लोकसंख्या अतिरिक्त. तुमच्या देशात जे काही लोकसंख्या आहे त्याचे आकडे या सूत्रामध्ये टाकले, कॅल्क्युलेशन केलं आणि उत्तर 0पेक्षा कमी आलं म्हणजे ऋणात्मक आलं, तर तुमच्या देशाची लोकसंख्या न्यून लोकसंख्या आहे, म्हणजे पर्याप्त लोकसंख्येपेक्षा कमी आहे असा याचा अर्थ होतो. पुन्हा मग पर्याप्त लोकसंख्या म्हणजे काय? अशी लोकसंख्या की ज्या लोकसंख्येच्या वेळेस तुमच्या देशातील दरडोई उत्पन्न सगळ्यात जास्त असते, अशी लोकसंख्या म्हणजे पर्याप्त लोकसंख्या होय. दोन सिद्धांत आपण पाहिलेत, माल्थसचा लोकसंख्येचा सिद्धांत आणि दुसरा सिद्धांत पाहिला आपण पर्याप्त लोकसंख्येचा सिद्धांत. आता या दोन सिद्धांताची तुलना आपल्याला करायची आहे. तर माल्थसचा जो लोकसंख्येचा सिद्धांत आहे तो तेवढा शास्त्रीय स्वरूपाचा नाही, पण पर्याप्त लोकसंख्येचा सिद्धांत हा बऱ्यापैकी शास्त्रीय स्वरूपाचा सिद्धांत आहे, असे तुलना आपल्याला करता येतं. माल्थसने आपल्या सिद्धांतामध्ये जे लोकसंख्या नियंत्रणाचे उपाय सुचवलेले आहेत ते अव्यवहारिक आहे, त्या मानानं पर्याप्त लोकसंख्या सिद्धांतामध्ये जे उपाय सुचवलेले आहेत ते व्यावहारिक आहेत. तिसरी गोष्ट, माल्थसचा लोकसंख्येचा सिद्धांत असं म्हणतो की वाढलेली लोकसंख्या नैसर्गिक मार्गानेच नियंत्रित होते, पण पर्याप्त लोकसंख्येच्या सिद्धांतामध्ये वाढलेल्या लोकसंख्येला नियंत्रित करण्यासाठी काही वेगळे उपाययोजना सुचवलेली आहे. आणि चौथा मुद्दा येतो या तुलनेमध्ये, लोकसंख्येची वाढ योग्यही असू शकते असं पर्याप्त लोकसंख्या सिद्धांत सांगतो, पण माल्थसचा सिद्धांत म्हणतो की वाढलेली लोकसंख्या कधीच योग्य नसते. तर अशा 4 मुद्द्याच्या मदतीनं आपल्याला या दोन सिद्धांताची तुलना करता येते. आता तिसरा जो सिद्धांत आहे लोकसंख्येचा तो आहे लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत, डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी ऑफ पॉप्युलेशन. संक्रमण म्हणजे प्रवास, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे त्याला म्हणतात संक्रमण. म्हणजे लोकसंख्या एका पातळीवरून दुसऱ्या पातळीपर्यंत जाणे म्हणजे एक तर वाढणे किंवा कमी होणे, अशा प्रकारचा लोकसंख्येचा जो प्रवास असतो त्याला म्हणतात लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत. तर हा सिद्धांत मांडला वॅरन थॉम्सननं 1929 मध्ये. हा जो थॉम्सन आहे हा अमेरिकन लोकसंख्या तज्ञ आहे. लोकसंख्येचे संक्रमण म्हणजे उच्च जनन दर व उच्च मृत्यू दर
ते किमान जनन दर व किमान मृत्यू दराकडे होणारा प्रवास होय. लोकसंख्या संक्रमण म्हणजे लोकसंख्येचा प्रवास, म्हणजे लोकसंख्येतील बदल. कसा बदल? तर ज्या एखाद्या विशिष्ट काळामध्ये देशात उच्च जनन दर म्हणजे खूप जास्त मुलांची संख्या, जन्माची संख्या, सोबतच खूप जास्त मृत्यूंची पण संख्या, अशा स्टेजवरून लोकसंख्या पुढे ढकलते आणि अशा स्टेजला पोहोचते की ज्या ठिकाणी जन्माचा दर अत्यंत कमी झालेला असतो आणि मृत्यूचा दरही अत्यंत कमी झालेला असतो. अशा प्रकारे लोकसंख्येचा प्रवास म्हणजे लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत होय. तर अशी परिस्थिती केव्हा येते? जेव्हा एखादा देश औद्योगिकरणाच्या आधीच्या स्टेजमध्ये असतो, म्हणजे अत्यंत मागास असतो एखादा देश, तेव्हा त्या देशामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर प्रचंड प्रमाणात असतो. आणि हा देश जेव्हा औद्योगिक क्रांती करून विकास करायला लागतो तेव्हा त्या देशातील जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीही झपाट्यानं कमी झालेले असते. अशा प्रकारचा एक लोकसंख्येचा प्रवास होतो आणि ह्या प्रवासाचं जे विश्लेषण आहे ते या लोकसंख्या संक्रमण सिद्धांतामध्ये केलेलं आहे. आता लोकसंख्या सिद्धांताच्या या संक्रमण सिद्धांताच्या 4 अवस्था दिलेल्या आहेत. त्या 4ही अवस्था आपल्याला पाहणं गरजेचं आहे. यातली पहिली स्टेज आहे औद्योगिकरण पूर्व समाजात मृत्यूदर आणि जन्मदर अधिक असतो. आणि हे वैज्ञानिक सत्य आहे की गरीब देशामध्ये, ज्या देशाचा विकास सुरू झालेला नाही, त्या देशामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीही खूप जास्त असते. दुसरी स्टेज येते मृत्यूदरात विलक्षण घट होते, कारण आता त्या देशाचा विकास सुरू झालेला असतो, देशामध्ये आरोग्याच्या सोयी सुविधा झालेल्या असतात आणि म्हणून लोकांना उपचार मिळतात आणि लोकांचा जो मृत्यूदर आहे तो कमी झालेला असतो. ही दुसरी स्टेज येते देशामध्ये. तिसरी स्टेज येते की जेव्हा जन्मदरही कमी झालेला असतो, लोक आता थोडेसे सुधारलेले असतात, लोकांकडे आरोग्याच्या सुविधा असतात, त्यानंतर कुटुंब नियोजनाचे साधने उपलब्ध असतात, स्त्रियांचा सामाजिक दर्जा वाढलेला असतो आणि म्हणून मग जन्मदरामध्ये घट झालेली असते. आणि चौथी स्टेज अशी येते की देश पूर्ण विकसित झालेला असतो आणि अशा वेळेस जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही प्रचंड प्रमाणात कमी झालेले असते. तर लोकसंख्या संक्रमणाच्या 4 स्टेज, 4 अवस्था असतात. पहिलं विकासाच्या आधीची अवस्था असते की ज्या ठिकाणी जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही खूप जास्त असते. दुसऱ्या अवस्थेमध्ये देशाचा विकास सुरू झालेला असतो आणि म्हणून मृत्यूदर कमी झालेला असतो. तिसऱ्या अवस्थेमध्ये देश बऱ्या प्रमाणात सुधारलेला असतो आणि म्हणून जन्मदरही कमी झालेला असतो. चौथ्या स्टेजमध्ये देश बऱ्यापैकी सुधारलेला असतो आणि म्हणून जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही झपाट्यानं खाली आलेले असतात. आणि अशा प्रकारे लोकसंख्येची जी वाढीचा प्रवास आहे तो अत्यंत कमी झालेला असतो. अशा प्रकारे 4 अवस्थेचं विश्लेषण लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतामध्ये केलेलं आहे. आता याही सिद्धांतावर काही टीका आहे, याचे परीक्षण आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर पहिली टीका याच्यावर केली जाते ती म्हणजे हा सिद्धांत जनन क्षमतेबाबत काहीही सांगत नाही. हा सिद्धांत एवढंच म्हणतो की जन्मदर कधी जास्त असतो कधी कमी असतो, पण या मागचं जे शास्त्रीय कारण आहे ते काही हा सिद्धांत सांगू शकत नाही. दुसरी गोष्ट, लोकसंख्या संक्रमणाची निश्चित मीमांसा नाही. रॅन्डमली असं म्हटलं आहे की आधीच्या काळामध्ये जन्मदर जास्त असतो, नंतर कमी होतो, नंतर फारच कमी होतो. पण एक निश्चितपणे की नेमका कधी कमी होतो, नेमका कधी वाढतो याचं विश्लेषण या सिद्धांतामध्ये आलेलं नाही. तिसरी गोष्ट, लोकसंख्या बदलाचा क्रम योग्य नाही. या ठिकाणी 4 स्टेजमध्ये योग्य क्रम दिलेला आहे, पण तो क्रम जो आहे तो योग्य आहेच असं म्हणता येत नाही, कारण तो क्रम अलीकडं पलीकडे होऊ शकतो. चौथी गोष्ट आहे अनुमानाबाबत ठोस साधने या सिद्धांतामध्ये नाहीत.
जे अनुमान आहे, जे गृहीत आहे की केव्हा लोकसंख्या वाढेल, केव्हा जन्मदर वाढेल, केव्हा मृत्यूदर कमी होईल, याबाबत शास्त्रीय साधनं या सिद्धांतामध्ये दिलेली नाही. आणि पाचवा आहे स्पष्टीकरण शास्त्रीय नाही. या सिद्धांताचं स्पष्टीकरण वर्णनात्मक जास्त आहे, ते तेवढं शास्त्रीय नाही. अशा प्रकारच्या टीका या लोकसंख्या संक्रमण सिद्धांतावर केल्या जातात. शेवटचा भाग या व्हिडिओ लेक्चरचा आणि 1.2 चा थोडासा व्हिडिओ मोठा होत आहे. त्याला इलाजही नाही, कारण हे टॉपिक थोडस मोठं आहे आणि समजून घेण्यासाठी थोडस सविस्तर सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून व्हिडिओ जरी मोठा होत असला तरी उपयोगाचा आहे, म्हणून नक्की पूर्ण पहा, पुन्हा पुन्हा पहा. तर आता आपण शेवटच्या स्टेजला आलेलो आहोत, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत या टॉपिक वरचे बहुपर्यायी प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे, लोकसंख्येच्या दृष्टीने महत्वाचे काय असते? जन्मदर, मृत्यूदर आणि विवाह ह्या तीन गोष्टी लोकसंख्येच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असतात. दुसरा प्रश्न आहे, माल्थसचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताचे गृहीत काय आहे? मानवाला निर्वाहासाठी अन्न सगळ्यात आवश्यक असते. तिसरा जो प्रश्न आहे तो आहे, बोर्डिंगच्या मतानुसार रिकामी जागा म्हणजे पर्याप्त लोकसंख्या होय. तर बोर्डिंगचं असं मत आहे की जेव्हा सर्वोच्च राहणीमानाची पातळी गाठली जाते तेव्हाची लोकसंख्या म्हणजे पर्याप्त लोकसंख्या होय. चौथा प्रश्न, डॉक्टर डॉल्टनचे देशाच्या पर्याप्त लोकसंख्येबाबतचे सूत्र कोणते? तर ते सूत्र आहे M = A - O/O. आणि पाचवा प्रश्न आहे, पर्याप्त लोकसंख्येची लक्षणे कोणती? तर लोकांचे कमाल आर्थिक कल्याण. लोकांचे कमाल आर्थिक कल्याण हे पर्याप्त लोकसंख्येचं एक प्रमुख लक्षण आहे. तर या ठिकाणी आपण हा सगळा तीनही सिद्धांताचं विवेचन केलेलं आहे, त्याला स्पष्टीकरणासह समजून घेतलेलं आहे आणि जवळपास सगळे प्रश्न या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही बहुपर्यायी प्रश्न पण या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत. एकंदरीत संपूर्ण अभ्यास या व्हिडिओ लेक्चर मध्ये 1.2 चा आपण केलेला आहे. तर 1.2 म्हणजे लोकसंख्येचे सिद्धांत, माल्थसचा सिद्धांत, त्यानंतर पर्याप्त लोकसंख्येचा सिद्धांत आणि एक तिसरा सिद्धांत होता आपला, तोही आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे तीनही सिद्धांत समजण्यासाठी हे व्हिडिओ लेक्चर जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर या व्हिडिओ लेक्चरला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. या व्हिडिओ लेक्चर बद्दल काही वाटत असेल तर कमेंट्स बॉक्स मध्ये खाली लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अभ्यास करा, अभ्यास एन्जॉय करा. तर व्हिडिओ लेक्चर पाहिल्याबद्दल सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यांना धन्यवाद. पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओ लेक्चर मध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, खुश राहा आणि अभ्यास एन्जॉय करत राहा. थँक्स अ लॉट.